राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीसाठी 1.40 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहे। सहकार मंत्री पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। प्राप्तिकर अन्य कारणांमुळे नावे वगळण्यात आलेली आहे। जुलैमध्ये ट्रॅक्टरच्या किरकोळ विक्रीमध्ये 27.82% वाढ झालेली असून महिंद्रा अव्वल आहे। खरीप पेरणीच्या विक्रीला आधार मिळतोय। 4 महिन्यामध्ये 3.52 लाख ट्रॅक्टरची विक्री झाली। जुलैमध्ये सोयाबीन पेरणीला वेग आलेला असून समाधानकारक पावसामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील क्षेत्रात वाढ झालेली आहे। पिकांची वाढ चांगली आहे। महिलांसाठी राखीव डब्यामध्ये घुसल्यास आता 500 नव्हे तर 2500 रुपयांचा दंड पडणार। रेल्वे कायद्यामध्ये मोठे बदल करण्यात आले। विना तिकीट आरक्षित डब्यामध्ये घुसखोरी पडणार आता महागामध्ये। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी 33 गुरुजी निलंबित करण्यात आले। ऑनलाईन बदली घोटाळ्यावरती जिल्हा परिषदचा दणका। एकूण संख्या 38 वरती आहे। 1,40,000 शेतकरी कर्जमाफीमध्ये ठरले अपात्र। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसात रक्कम जमा होणार। 1 एप्रिलपासून व्याज आकारणी न करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले। तणनाशकाच्या फवारणीने हिरवा चारा चढालेला असून चाऱ्याची टंचाई आणि वाढत्या खर्चांमुळे दूध उत्पादक आता चिंतेमध्ये सापडलेले आहे। चाऱ्याचे दर वाढलेले आहे। पाडोदीतील शेतकऱ्याचा बैलजोडीच्या सहाय्याने खत देण्याचा प्रयोगी यशस्वी ठरलाय। खर्च कमी होत असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे 150 रुपयांची बचत होते। गव्हाच्या दरामध्ये तेजी, भारताला निर्यातीची संधी। जागतिक बाजारामध्ये किमान 14% दरवाढ बघायला मिळते। निर्यातबंदी हटवली। कर्ज स्वस्त होणार की महाग, रेपो दर मात्र स्थिर आहे। पश्चिम आशियातील तणाव, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँकेची सावध भूमिका। महागाई नियंत्रणामध्ये राहणार असल्याचा विश्वास। व्याजदरामध्ये बदल नाही। अतिवृष्टीमध्ये 24 घरांचे नुकसान झालेले आहे। अकोला जिल्ह्यात 30 व 31 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने अकोला जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान केलेले असून यामध्ये एकाचा मृत्यू तर 39 गावे बाधित। 24 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झालेले असून 4408 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेली आहे। कर्ज पुनर्गठनामुळे हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे। चौकशीची मागणी केली जाते। अंबिया बहारामधील संत्र्याची मोठ्या प्रमाणामध्ये फळगड होत असून उमरा परिसरातील हे चित्र आहे। संत्रा उत्पादकांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते। कर्जमुक्तीची ई-केवायसी मोफत, शुल्क घेतल्यास कारवाई होणार। शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये, प्रशासनाचे आवाहन केले जाते। कपाशीवरती रसशोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव, पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असून कृषी विभागाने दिल्या व्यवस्थापनाच्या सूचना। जमिनीचे प्रमाणीकरण नसल्यास पीएम किसान हप्ता अडकणार। ई-केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये डीबीटी सक्षम खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे। खरडून गेलेल्या शेतीच्या पोटखराब नोंदणीवरून मतभेद निर्माण झालेले आहे। शेतकरी संभ्रमामध्ये सापडले। अतिवृष्टीनंतर पंचनामे सुरू असतानाच 2 वेगवेगळ्या भूमिका। महसूल विभागाच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे। जिगाव प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। प्रकल्प कार्यालयाकडे विचारणा। सौरपंपासाठी 2 वर्ष प्रतीक्षा। महावितरणाला 6 ऑगस्टची मुदत देण्यात आली। ग्राहक मंचाचा आदेश, पाण्याचा स्रोत नाही। अहवालावरती शेतकऱ्याचा आक्षेप। पंचनाम्यांना संतगती, मदत मिळणार तरी कधी? जळगाव जामोद परिसरामध्ये शेती घरे, पशुधनाचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। 11 जनावरे पुरामध्ये वाहून गेली होती। वाशिम जिल्ह्यामध्ये 11,809 शेतकरी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असून कर्जमुक्ती योजना 42,000 प्रमाणीकरण झालेले आहे। फवारणीचा खर्च वाढलेला असून पिकांमध्ये तण हे कायम आहे। बोगस औषधांची शंका, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट। हळद दरामध्ये असमानता, शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। प्रशासनाकडे शेतकऱ्यांची हस्तक्षेपाची मागणी केली जाते। SIRला मुदतवाढ, 17 ऑगस्टचे निर्धार 8 तारखेचा। जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका, 3 दिवसांमध्ये 100% काम करण्याचे ठेवले उद्दिष्ट।
1,40,000 शेतकरी कर्जमाफीमध्ये ठरले अपात्र. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसात रक्कम जमा होणार. 1 एप्रिलपासून व्याज आकारणी न करण्याचे बँकांना सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहे. भीम्यामधील विसर्ग निम्म्यावरती असून बंधारे पूल उघडे पडणार. पिके पाण्यामध्ये राहिल्याने नुकसानीची शक्यता वर्तवली जाते. 2 दिवसांमध्ये वरुणराजाची कृपा. मात्र खत दरवाढीने चिंता वाढवली. खत कंपन्यांची सक्ती. लिंकिंग पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. सोलापूर जिल्ह्यामध्ये 3.25 लाख हेक्टरवरती झाली खरीप हंगामाची पेरणी. अत्यल्प पावसामुळे पिकांनी टाकलाय माना. शेतकरी झाला हवालदिल. चप्पडगाव भागामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा. पिके वाळण्याची भीती व्यक्त होते. दक्षिण भागामध्ये पुराचा तडाखा. उत्तर भागात दुष्काळ सदृश्य स्थिती. 2,418 शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीमध्ये समावेश नाही. मंगळवेढा तालुका. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांचा लाभ. शेतकऱ्यांचा पीक विम्यावरील विश्वास डळमळीमध्ये. हप्ते भरून सुद्धा नुकसान भरपाई नाही हाती. बार्शीमध्ये मागील वर्षी 85 कोटींचा प्रीमियम भरला. विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. राज्यामधील तब्बल 1,40,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे. आज घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये 346 योजना पूर्ण असून जवळपास 92% घरांना दिली नळ जोडणी. 297 गावांमध्ये हर घर जल योजना. जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागाला शुद्ध पाणी पुरवठा मिळतोय. चक्रा मारण्याची गरज संपणार. जमिनीचे नकाशे महाभूमीवरती. भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय. डिजिटल सुविधांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. प्रणालीचा स्पर्श हरवला. 5,000 पोषण आहार कामगारांचे मानधन 2 महिन्यांपासून रखडलेले आहे. शाळांनाही इंधन भाजीपाला निधी 3 महिने मिळालेच नाही. युरियासाठी शेतकऱ्यांची वाढली धडपड. कापसासह खरीप पिकांना खताची गरज आहे. युरिया उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. युरिया खताचा साठा उपलब्ध असताना शेतकऱ्यांना मिळेना. नाथसागरातून विसर्ग. गोदाघाटची धगधग वाढली. गोदावरी सोडलेले पाणी उच्च पातळीच्या बंधाऱ्यांमध्ये साठवणार. अंबड घनसावंगीतील 36 गावे अलर्टवरती. बंधारे भरल्यानंतर पाणी प्रश्न सुटणार. नवीन आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. प्रशासकीय निकष जाहीर करण्यात आले. पीएम किसानचे 250 प्रस्ताव पुण्यामध्ये धुडकात. कृषी आयुक्त कार्यालयाची दिरंगाई. मागील 3 वर्षांपासून लाभच मिळेना. कुठे धरणे ओव्हरफ्लो झाले तर कुठे तलाव कोरडेच आहे. मंठ्यामध्ये मान्सूनच्या लहरीपणाचा शेतीला फटका बसतोय. खरीप पिकांना जीवनदान. मात्र पाणीसाठ्याची चिंता ही कायम आहे. परभणी जिल्ह्यामधील 36,569 शेतकऱ्यांचे 17 कोटी ई-केवायसीमध्ये अडकलेले आहे. गत वर्षीच्या अतिवृष्टीतील मदतीपासून आहेत वंचित. ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. गव्हाच्या दरामध्ये तेजी. 3 वर्षातील उच्चांक. भारताला निर्यातीची संधी. जागतिक बाजारामध्ये किमान 14% दरवाढ. भारतातील दर MSPच्या आसपास. प्रशासन पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावरती. नुकसानग्रस्त संत्रा बागांची त्यांनी केली पाहणी. 10,000 शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीच नाही. कसा मिळेल कर्जमाफीचा लाभ. आधार प्रमाणीकरणच रखडलेले आहे. कर्जमुक्तीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया झाली सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये 16,768 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. ॲग्रिस्टेक नोंदणी नसणारे शेतकरी अडचणीमध्ये सापडत आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र लावली पावसाने हजेरी. 24 तासांमध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रवणीला संजीवनी मिळते. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस लवकरच मिळणार. प्रफुल्ल पटेल यांची ग्वाही. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. हेक्टरी मर्यादा वाढणार का. 1,32,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती. DPCचा मुहूर्त अखेर ठरला. 342 कोटी रुपयांचे होणार विकास नियोजन. 570 कोटींचे बजेट. 13 ऑगस्ट रोजी बैठक संपन्न. उंदराच्या नक्षत्राने दिली बळीराजाला साथ. पिकांना संजीवनी मिळते. वनी परिसरामध्ये समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 20 जुलैपासून आलेल्या पावसाने दिलासा मिळालेला आहे. सोयाबीनवरती पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येतोय. झाडांची वाढ खुंटलेली असून उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरिया खतासाठी शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती. जाखापूरच्या शेतकऱ्यांचा संताप. कृषी सेवा केंद्राची चौकशीची मागणी केली जाते. कर्जमाफीच्या यादीमध्ये 3,861 मयत शेतकरी असून जळगाव जिल्ह्यातील 65,000 पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ देण्यात आला. वारसांना सादर करावी लागणार कागदपत्रे.
शेतकऱ्यांना आता चक्रा मारण्याची गरज संपणार आहे. जमिनीचे नकाशे महाभूमी ॲप्लिकेशनवरतीच मिळणार आहे. कर्जमाफी योजना जाहीर झालेली असून पण केवायसीची डोकीदोकी थांबेना. बोटांची ठसे जुळत नाही. आधारला मोबाईल लिंक नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. पर्यायी व्यवस्थेची मागणी केली जाते. दृष्टीने कळमसरणीमध्ये नाल्याने बदलला प्रवाह. शेतजमीन खरडली गेली. कर्जमाफीसाठी ई-केवायसीचा घोड. 10,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. वयोवृद्धांचे ठसे उमटेनात. प्रक्रियेत शेतकरी त्रस्त झालेले आहे. तांत्रिक अडचणी सुटण्याऐवजी वाढतच आहे. नो रेकॉर्ड फाउंडचा वारंवार येतोय मेसेज. पीक विम्यासाठी अवघे 5 दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांची होते फरफड. शेतीमाल कामे बाजूला. केंद्रावरती चक्रा. तळोदा तालुक्यामध्ये मिरची उत्पादन समाधानकारक असून मिरची तोडणीतून मजुरांना मिळतोय रोजगार. भाव नसल्यामुळे कोबी फेकली रस्त्याच्या कडेला. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून कोबी घेण्यास नकार. मिरची पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव. पिंपळगाव रेणुकाई. औषध फवारणीवरती वाढलाय खर्च. यंदा उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. खत दुकानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. मागणी केलेले खत न देता इतर खत घेण्यास सक्ती केली जाते. कृषी विभागाचे दुर्लक्ष होते. पॉस मशीन नावालाच. चिरढोणमधील शेकडो हेक्टर शेती नापीक झालेली असून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. रस्त्यालगत चर खोदण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. नाशिक जिल्ह्यामधील 68,859 शेतकरी खातेदारांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेली आहे. धाराशिवमधील रेशीम कोशाला राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा दर मिळालेला आहे. सोलापुरातील सेंटरवरती लिलावास उत्पादकांचा प्रतिसाद मिळतोय. सोलापूर जिल्ह्यातील 5 बंद साखर कारखाने होणार सुरू. केंद्राने मागवली माहिती. संतनाथ श्री स्वामी समर्थ, शिवशक्ती, श्री आदिनाथ, श्री माखाईचा समावेश. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय. नियमित कर्जदारांना सरसकट 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या. शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला इथेनॉलचे बूस्टर मिळते. 6,250 कोटींचा महसूल. को जनरेशनमधील 1,950 कोटी. झारखंडमध्ये वीज कोसळून 14 जण ठार झालेले आहे. देशामध्ये मुसळधार पावसाचा कहर. यूपीमध्ये गंगा नदीचे पाणी महामार्गावरती. हिमाचल उत्तराखंडमध्ये भूस्खलनाने 300पेक्षा अधिक रस्ते बंद झालेले आहे. केरळमध्ये हजारो नागरिकांचे स्थलांतरण. रायगड जिल्ह्यातील 24 धरणे ओव्हरफ्लो झालेले असून जोरदार पावसामुळे धरणांमध्ये सरासरी 95.84% पाणीसाठा उपलब्ध आहे. रोहा तालुक्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. दमदार पावसामुळे शेतीला मुबलक पाणी. 5,000 हेक्टरवरती भात लागवड अपेक्षित आहे. रायगडामध्ये पोषण आहार योजनेचा बोजवारा. जिल्हा प्रशासन खेळते विद्यार्थ्यांच्या जीवाशी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.